नमस्कार, मोती धागा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज मी तुमच्यासमोर सुंदर अशी एक कलाकृती घेऊन येते आहे। ट्रेन, मोत्याची ट्रेन। हे बघा, हे इंजिन आता आपण बनवू। ते कसं करायचं ते बघूया आपण। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया। आपण 6 नंबरचे जांभळ्या रंगाचे मोती घेतलेले आहे, 6 नंबरचे मोतिया रंगाचे मोती आणि 5 नंबरचे मोतिया रंगाचे मोती, 40 नंबरचा तंगूस आणि कैची। तर चला बघूया आपण हे इंजिन कसं बनवायचं ते। सुरुवातीला 4 जांभळे मोती आपण सुईमध्ये ओवून घेऊ। या 4ही मोत्यातून आपण धागा फिरवून घेऊ। आता पुन्हा 4 मोती घेऊ, सॉरी 3 मोती। 4चा आपल्याला चौकोन बनवायचा आहे। तर हा एक मोती ऑलरेडी आहेच। पुन्हा 3 मोती। आपल्याला असे चौकोन 5 करायचे एकूण। हे 3 चौकोन झालेले आहे। एकूण 5 झाले, 1 2 3 4 5। आता आपण पुन्हा अजून दुसरी लाईन करायची आहे। आपली सुई या साईडच्या मोत्यामध्ये आलेली आहे। आता आपण पुन्हा 3 मोती घेऊ। नंतर या मोत्यातून, ज्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढली होती त्याच मोत्यातून पुन्हा सुई काढून घ्यायची। याच्यातून सुई बाहेर काढू आपण। जोड मोती आलेला आहे। या मोत्यातून आपण सुई बाहेर काढू। पुन्हा या मोत्यातून
मग या मोत्यातून आता पुन्हा ही अशी लाईन आपल्याला इथपर्यंत आणायची आहे. आता आपल्याला हे 2 मोती आहेच, आता 2च मोती घ्यायचे आहे. पुन्हा 2 मोती, पुन्हा 2 मोती, आता हे आपल्या 2 लाईनी झालेल्या आहे पूर्ण. आता आपल्याला या मोत्यातून सुई बाहेर काढायची. आता आपल्याला 4 मोती 3 मोती आपल्याला सुईमध्ये ओवून घ्यायचे आहे. आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेऊ. हे आपल्याला असं करायचं आहे. आता इकडे आता हे 2 मोती आहेच, आता आपल्याला 2च मोती हवे आहे. यातून सुई बाहेर काढून घेऊ. पुन्हा 2 मोती. आता आपल्याला प्रत्येक वेळेस 2-2च मोती सुईमध्ये ओवून घ्यायचे आहे. पुढच्या मोत्यामध्ये आपण सुई घातली. आता इथे पुन्हा 2 मोती. या मोत्यातून सुई काढली, नंतर या मोत्यातून, नंतर या मोत्याच्या वरती जायचं आपल्याला. हे याच पद्धतीने प्रत्येक मोत्यावरती 4चा चौकोन बनवायचा आहे. हे असं असं इथपर्यंत यायचं. इथपर्यंत मी आल्यानंतर मग तुम्हाला सांगते. आता याच्या हे जे 4-4 मोती आपण घातलेले आहे, हा 2चा आपण या पट्ट्या केल्या होत्या 2 लाईनी, नंतर याच्यावर 4चा चौकोन केला. आता आपण याच्या शेवटी आलो. आता इथे आपल्याला 3 मोती आहे. आता आपल्याला एकच मोती घ्यायचा चौकोडा बनवण्यासाठी. या मोत्यातून सुई काढून घेऊ आपण. नंतर या मोत्यातून. आता याच्यावर पुन्हा आपल्याला 4चा चौकोन बनवायचा आहे. आता हे 2 जे मोती आहे याच्यावर जांभळ्या रंगाचेच हे करायचे आपल्याला, चौकोन बनवायचा आहे. आणि या 3 मोत्यांवरती आपल्याला पांढऱ्याचा हे बनवायचा आहे चौकोन. 3 मोती,
पुन्हा 2 मोती, हे 2 मोती आहेच, तर याच्यातून आपण सुई काढून घेऊ. पुन्हा याच्यातून आता या साईडला घेऊ. आपण हा भाग करतो आहे इंजिनचा, हे 2. आता इकडनं आपण असं असं जाऊ. पुन्हा 2 मोती, हे 2 मोती आहेच. याच्यातून सुई काढली, तर याच्यातून या मोत्यातून तर या मोत्यातून पुन्हा 2 मोती, आपण एकूण हे 2, हे 2 आणि इकडचे हे 2, एकूण 6 चौकोन बनवलेले आहे. आता इथे आपल्याला इकडे घेतला, नंतर इकडे एक जांभळा आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे. एक जांभळा आणि 6 नंबरचाच मोती घ्यायचा आहे आपल्याला. हे 5 नंबरचे जे मोती मी घेतले आहे ते चाकं बनवण्यासाठी घेतलेले आहे. हे बघा, हे असं. आता इथे एक पांढरा येईल आणि एक जांभळा. इकडनं असं घालायचं आणि याच्यातून, तर याच्यातून, पुन्हा याच्यातून, मग याच्यातून. आता पुन्हा जांभळा आणि एक पांढरा. वरती आपल्याला या लाईनीत पांढरे मोती आले पाहिजे. हे इथपर्यंत असं करत करत आपण इथपर्यंत येऊ, मग तुम्हाला सांगते मी. आता हे बघा, हे वरती पांढऱ्या लाईन आलेल्या आपल्या पांढऱ्या मोत्यांच्या. आता या मोत्यातून आपला धागा आलेला आहे. या जांभळ्या मोत्यातून खालच्या दिशेने सुई काढली, नंतर या बाजूनी, नंतर वरती आणायची. आता इथे 3 मोती आहे, तर आपल्याला फक्त एकच मोती घालायचा आहे. 1 2 3 मोती आहे ना, त्याच्यामुळे एकच मोती. अशा पद्धतीने आपल्या पांढऱ्याची लाईन पूर्ण झालेली आहे.
आता आपण या जांभळ्या मोत्या भरू इकडे. आता आपल्याला 2 जांभळे मोती आणि 1 पांढरा मोती. ज्या मोत्यातून आपण सुई काढली होती त्याच मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. हे असं राहील, हे असं. आता पुन्हा पुढच्या मोत्यामधून सुई बाहेर काढायची, हे असं. नंतर या पुन्हा पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. आता आपल्याला 3 मोती आहे, 1 2 3. आता आपल्याला जांभळाच मोती घालायचा आहे. आपण आता हा इंजिनचा हा वरचा भाग आहे ना, हा करायचा आहे. तर याच्यातून आपण सुई बाहेर काढली. ओढून घ्याल चांगला. हे असं. मग पुन्हा ते वरती. आता इथे पुन्हा आपल्याला 1 2 3 मोती जांभळ्या रंगाची आहेत. आपल्याला फक्त एकच मोती जांभळा घालायचा आहे. नंतर या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली. नंतर या मोत्यातून, नंतर या मोत्यातून, नंतर या मोत्यातून. आता इथे आपल्याला 3 मोती आहे. आता आपल्याला फक्त एकच पांढरा मोती घालायचा आहे. हां, हे झालं. नंतर याच्यातून सुई बाहेर काढली. मी दुसरा तंगूस लावून घेते, मग पुढची स्टेप तुम्हाला सांगते. आता आपल्या या पांढऱ्या मोत्यातून तंगूस आलेला आहे. आता आपल्याला 3 पांढरे मोती घालायचे. हे बनवायचं आपल्याला, हा भाग बनवायचा आहे. ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढायची ना त्याच मोत्यातून सुई बाहेर काढायची. नंतर या मोत्यातून सुई वरती काढू. आता इथे 2 मोती आहे, तर 2च मोती आपल्याला घ्यायचे आहे. एक आणि 2 आहे ना, याच्यातून. नंतर याच्यातून, नंतर याच्यातून. आता या पुढच्या मोत्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची. आता इथे पुन्हा हे 2 मोती आहेच, पुन्हा 2 मोतीच घालायचे आपल्याला. एक आणि हा दुसरा मोती. अशा पद्धतीने प्रत्येक मोत्यावरती 2-2 मोती घालून चौकोडा बनवून इथपर्यंत यायचं. मग मी सांगते. आता आपण याच्या शेवटी आलेलो आहोत. या राऊंडच्या आपली सुई या मोत्यामध्ये आहे. आता आपण इथे वरती काढू या मोत्यातून.
आता आपल्याजवळ 3 मोती आहे, 1 2 3. आपल्याला एकच मोती घालायचा आहे पांढरा. या मोत्यातून आपण सुई बाहेर काढायची, म्हणजे आपला चौकोडा तयार झाला. हे असं. आता आपण या मोत्यावर जाऊ. आता पुन्हा आपल्याला एक पांढरा मोती, एक जांभळा मोती आणि एक पांढरा मोती हा राऊंड करायचा आपल्याला. हे पहा, एक पांढरा, एक जांभळा आणि एक पांढरा. ज्या मोत्यातून आपण सुई काढली होती त्याच मोत्यातून आपल्याला पुन्हा सुई बाहेर काढायची आहे. तर इथे आता हे 2 मोती आहे. आता एक जांभळा मोती आणि एक पांढरा मोती. तर या जांभळ्या पांढऱ्या मोत्यातून पुन्हा हे 2 पांढरे मोती आहेत. तर एक पांढरा आणि एक जांभळा. वरती जांभळा मोती आला पाहिजे. असंच प्रत्येक मोत्यावरती आपल्याला 2-2 मोती घालून एक पांढरा आणि एक जांभळा, व नंतर मग जांभळा आणि पांढरा अशा पद्धतीने मोती घालून आपल्याला हा राऊंड पूर्ण करायचा आहे. तो मी करून घेते. आता या राऊंडच्या आपण शेवटी आलो आहे. आता या पांढऱ्या मोत्यातून आपला धागा आलेला आहे. आता इथे वरती आणायचा याला. आता इथे 3 मोती आहे, तर एकच जांभळा मोती आपल्याला घालायचा आहे. आता आपल्याला हे 2 मोती, आता या जांभळ्या मोत्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि या पुढच्या जांभळ्या मोत्यातून, म्हणजे 2 जांभळ्या मोत्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. या आणि या 2. आता आपल्याला 2च मोती घालायचे आहे. आता आपल्याला हे छत बनवायचं आहे. या 2 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घेऊ. हे असं राहील असं. नंतर या जांभळ्या मोत्यातून, नंतर या जांभळ्या मोत्यातून. आता इथे आपल्याला 1 2 3 मोती आहे, तर एकच मोती घालायचं आहे. या जांभळ्या मोत्यातून, नंतर या जांभळ्या मोत्यातून, नंतर या. आता 1 आणि 2 जांभळे मोती आहे, तर 2च घ्यायचे आपल्याला.
या मोत्यातून सुई काढून घेऊ आपण. नंतर या पांढऱ्या मोत्यातून, जांभळ्या मोत्यातून, नंतर या, मग या. आता इथे 3 मोती आहे, तर आपल्याला एकच घ्यायचं आहे. आता आपल्याला 1 2 3 3 मोती आहे, एकच जांभळा मोती. हे झालं आपलं छत तयार. त्याच्यातून पुन्हा आपण धागा फिरवून घेऊ. हे पाहे. आता आपल्याला हे चाकं बनवायची आहे आणि चला बघू मग आपण चाकं कसे करायचे ते. आता आपण या इंजिनाचं हे बनवू आणि नंतर चाकं बनवू. आपला धागा हा इथे आलेला आहे. आता आपण खाली जाऊ. या चौकोनाच्या मध्ये इथे सुई आणायची आपल्याला. आता एक पांढरा, एक जांभळा आणि एक पांढरा, पांढरा जांभळा 3 मोती आपण सुईमध्ये ओवून घेऊ. हे असं. नंतर हा पहिला मोती सोडून द्यायचा आणि या 2 मोत्यातून आपण सुई काढून घ्यायची. आता याच्या विरुद्ध या मोत्यातून आपल्याला विरुद्ध बाजूच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. हे असं. आता आपल्याला या कॉर्नरला विरुद्ध बाजूनी आपण सुई काढून घेतली. या म्हणजे खालचा जो चौकोन आहे इथला कॉर्नरचा, त्याच्यावर आपल्याला चाक बनवायचं आहे. सगळ्यात खाली. पाच नंबरचे मोती घ्यायचे आपल्याला 3. या मोत्यातून सुई काढून घेऊ. ज्या मोत्यातून आपण सुई काढली होती त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेऊ. नंतर या मोत्यातून आणि मग या मोत्यातून. पुन्हा 3 मोती 5 नंबरचे.
हे असे 2 झाले. नंतर हा जो पहिला मोती आहे यातून सुई वरती काढून घेऊ आपण. इथे एकच मोती घालायचा आपल्याला. नंतर या मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची. नंतर या जांभळ्या मोत्यातून सुई काढून घेऊ. नंतर या मोत्यातून सुई वरती काढायची. इथे आपल्याला एक मोतीच्या ऐवजी 2 मोती घ्यायचे. 2 मोती आणि यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. हे असं चाक दिसेल. हे असं. नंतर इथे चाक बनवू आपण आता कॉर्नरला, या दुसऱ्या कॉर्नरला. मी पुन्हा दाखवते तुम्हाला चाक कसं बनवायचं ते. आता आपली सुई ह्या चौकोनाच्या इथपर्यंत आणू आपण. या चौकोनावरती आपल्याला चाक बनवायचं आहे. आता याच्यातून आपण आता आपल्याला 3 मोती घ्यायचे 5 नंबरचे. यातून सुई बाहेर काढायची. नंतर या मोत्यातून पुन्हा 3 मोती. या मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घेऊ. नंतर या मोत्यातून ओढून घ्यायचं. नंतर 1 मोती. या मोत्यातून सुई काढून घेऊ आपण. नंतर हा जो खालचा जो जांभळा आहे ज्याच्यावर आपण 3चा राऊंड केला होता तर त्यातून सुई काढून घेऊ जांभळ्या मोत्यातून. आता या मोत्याच्या वरती, या मोत्याच्या या मोत्याच्या वरती इथे 2 मोती घ्यायचे आपल्याला. आणि याला खालच्या दिशेने काढून घ्यायचं. हे असे झाले. हे असे चाक. आपलं हे इंजिन झालं तयार. मी एक आधी बनवलं होतं चाक, मग इथे बनवून घेते. आता आपण बोगी बनवू. याला मी गाठ मारून टाकते. आता आपण बोगी बनवून घेऊ.
निळ्या रंगाची बोगी बनवू. सेम याच पद्धतीने करायचं. सुरुवातीला आपल्याला 4चे चौकोन असे 5 वेळा करायचे. अशा 2 लाईन करायच्या. सेम तसंच बनवायचं आहे पूर्ण. फक्त हा वरचा पोर्शन करायचा नाही बोगीला. चला मी तुम्हाला दाखवते कसं करायचं ते. आधी 4 मोती घेऊन चौकोन बनवून घ्यायचा. या मोत्यांमधून सुई फिरवून घेऊ 4ही मोत्यातून. पुन्हा 3 मोती. हे असे 5 बनवून घ्यायचे आपल्याला. पुन्हा 3 मोती. हे झाले 4 आणि ह्या 5वा. या साईडच्या ह्याच्यावर आपण तंगू चाळून घेऊ आणि इथे पुन्हा दुसरी पट्टी बनवायची आपल्याला 5ची. आता आपण 3 मोती घ्यायचे. जसं आपण इंजिन बनवण्यासाठी केलं होतं सेम तसंच बनवायचं आहे. हे असं. आता इथे 2 मोती आहे तर 2च मोती घालायचे आपल्याला. या पद्धतीने मी 5 चौकोन बनवून घेते. मग तुम्हाला दाखवते. आता हे आपले झालेले आहे. ही पट्टी तयार झाली. आता या प्रत्येक मोत्यावर आपल्याला 4चा चौकोन बनवायचा आहे. चला मी तुम्हाला दाखवते कसा करायचा. आता 3 मोती सुईमध्ये ओवून घेऊ. आपली सुई इथे आहे. या मोत्यावरती हे असं राहील. हे अशा पद्धतीने हे असं. नंतर या पुढच्या मोत्यामध्ये जायचं आपल्याला. आता इथे 2 मोती आहेच. हा एक आणि हा, हे बघा, हा एक आणि हा एक, 2 मोती आहेच. आता फक्त 2च मोती घ्यायचे आपल्याला. दोन मोती घेऊन या मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे. नंतर या मोत्यातून हे असं राहील आपला. नंतर या मोत्यातून वरती आणायची सुई. पुन्हा 2 मोती घालायचे. मग हे 2 मोती आहेच.
तर या मोत्यातून सुई काढून घेऊ आपण. नंतर या मोत्यातून नंतर या मोत्यातून. तर याच पद्धतीने आपल्याला प्रत्येक मोत्यावरती चौकोन बनवायचे आहे. हे असं असं करत असं करून हे इथे यायचं. मी करून घेते, मग तुम्हाला दाखवते. आता हे असं आपलं तयार झालेलं आहे. या कडा, ही आपली बोगी आहे. आता आपल्याला ही लाईन झाली आपली. आता ही लाईन आपल्याला करायची आहे. एक लाईन पुन्हा 3 मोती. ही एक लाईन झाली आपली. आता ही वरती दुसरी लाईन करायची आहे. पुन्हा 2 मोती. या मोत्यातून आणि या मोत्यातून 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. हे असं अशा पद्धतीने आपल्याला या सर्व मोत्यावरती 2-2 मोती घालून चौकोन करून घ्यायचं आहे. मग मी करते, तुम्हाला दाखवते. आता आपली ही बोगी तयार झालेली आहे. या इंजिनला जसे चाकं बनवले होते, इंजिनला जसे चाकं बनवते तसेच चाकं आपण इथे बनवून घेऊ. 2 इकडे आणि 2 इकडे. आधी आपण वरचा पोर्शन करून टाकू. जर तुम्हाला उंचीच्या रुखवतावरती जर ठेवायची असेल ही ट्रेन, तर थोडीशी ट्रेन मोठी करायची. डबे मोठे बनवायचे, बोगी वगैरे, इंजिन बोगी. आणि त्याच्यामध्ये आपल्याला चॉकलेट बिस्किटं वगैरे ठेवण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो आणि दिसायलाही चांगलं दिसेल. चला मग आता आपण हे वरचा भाग बनवून घेऊ. दोन 6 नंबरचे मोती. या 2 मोत्यातून या मोत्यातून सुई आलेली आहे. हे असं इथे पुन्हा 2 मोती. नाही, सॉरी, एकच मोती घालायचं आपल्याला. आता पुन्हा 2 मोती. 2-2 मोती घेऊन आपण हा वरचा पोर्शन पूर्ण करू. जसं इंजिनला केलं होतं तसंच करायचं आहे. सहा नंबरचे मोती वापरायचे.
पुन्हा 2 मोती. या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. एकच मोती. पुन्हा 1 मोती. या पांढऱ्या मोत्यातून आपण सुई काढून घेऊ. या साईडला एक मोतीच घालायची आपल्याला. संक्रांतीसाठी पण आपण याचा उपयोग करू शकतो. तिळगुळ ठेवण्यासाठी या बोगीमध्ये. नाहीतर डेकोरेशन म्हणून पण तिचा उपयोग होऊ शकतो. दिसायलाही पण छान दिसते. हा झाला आपला पूर्ण. ही बोगी झाली पूर्ण. आता जसं इंजिनला चाकं बनवते तसेच या कॉर्नरला 1 चाक आणि या कॉर्नरला 1 चाक आणि इकडे पण 1 चाक असे मी बनवून घेते. तुम्ही पण बनवून घ्या. आता मी हे 2 चाक बनवून घेतले. आता आपल्याला हे जोडायचं आहे. तर मी हा जो या बोगीचा हा जो चौकोन आहे या मोत्यावरती सुई घेऊन आली आहे मी. हे बाई. आता मोठा 6 नंबरचा मोती घ्यायचा आणि या ट्रेनला हा इकडनं आपण खालून वरती आणला होता तर याला वरतून खाली न्यायचं. हे पहा या चौकोनाच्या इथून. हे पहा हे असं. हे असं राहील. मग हे जोडून घ्यायचं. त्याला टाईट करून घ्यायचं. मग आता आपण चाकाकडे येऊ. आपल्याला रूळ बनवायची आहे. या पहिल्या चाकावरती येऊ आपण आणि इथून असे रुळं करून घेऊ आपण.
मी सुई या याच्यावर आणते आहे, या मोत्यातून सुई बाहेर काढते आहे. ही अशी सुई फिरवून आणली इकडनं. नंतर या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आता आपण एकूण 5 मोती 5 नंबरचे सुईमध्ये ओवून घेऊ. नंतर ह्या दुसऱ्या रुळाचे जे 2 मोती आहे त्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. हे असे. नंतर 2 मोती नंतर या दुसऱ्या बोगीचे जे हे 2 मोती आहे रुळाचे, त्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. हे असं, हे जे आहे ना हे असं. आता पुन्हा 5 मोती घ्यायचे. तीन, 4 आणि 5. आणि या पुढच्या 2 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. हे असे रुळ. तुम्हाला जितक्या बोगी बनवायच्या असेल त्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक बोगी आणि नंतर रूळ चाकं बनवून घ्यायचे आणि मग सगळ्यात शेवटी त्याला हे 5 मोती घालून रूळ बनवायचे. हे मी अशा पद्धतीने केलेलं आहे. आता आपण लाईट लावून घेऊ. लाईट लावण्यासाठी मी पिवळा मोती घेतलेला आहे. आता आपली सुई आहे ना इकडे आलेली आहे या बोगीला, तर इकडे आपण सुई घेऊन घेऊ. आणि जेव्हा आपल्याला इकडचे रूळ बनवायचे असेल तेव्हा इकडनं असे 2 रूळ बनवून घ्यायचे. इकडनं रूळ आणि चाकं बनवून घ्यायचे आणि मग पुन्हा असं करून मग सगळ्यात शेवटी या चौकोनवरती येऊन पिवळा लाईट लावायचा आपल्याला. मग मी इथे सुई घेऊन येते, मग तुम्हाला दाखवते. आता या चौकोनाच्या या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढली आहे मी. ही पिवळा मोती घेतला. नंतर या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. नंतर या मोत्यातून हे पहा, हे झालं इंजिन. ही आपली अशी ट्रेन. तेव्हा मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही प्लीज माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे कॉमेंट्स करा. आणि तुम्ही नवीन जर असाल तर बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.